हॅलो हाय फ्रेंड्स, कशा आहात सगळे. स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एस पी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत EVS क्लास फर्स्ट लेसन नंबर 2 द पार्ट्स ऑफ द बॉडी अँड देअर युजेस. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण या सेकंड लेसनचं एक्सप्लेनेशन पाहिलं होतं. फुल लेसन पाहिलं होतं की हेड, नेक, चेस्ट, स्टमक, आर्म्स अँड लेग्स हे सगळे आपले बॉडी पार्ट्स आहेत आणि त्यांचे युजेस कुठे कुठे कसे कसे होतात हे सगळे आपण पाहिलं होतं. तर या व्हिडिओमध्ये आपण टेक्स्टबुक एक्सरसाइज आणि वर्कबुक सोल्युशन पाहणार आहोत. वर्कबुक क्वेश्चन आन्सर्स आणि टेक्स्टबुक्स एक्सरसाइज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर स्टार्ट करूया. पहिला आपण टेक्स्टबुक्स एक्सरसाइज पाहून घेऊया. फर्स्ट क्वेश्चन सांगितलेला आहे आन्सर ओरली. ओरली आन्सर सांगायचे. ओरली म्हणजेच तोंडी. फर्स्ट क्वेश्चन आहे हाऊ डज द नेक हेल्प अस. हाऊ डज द नेक हेल्प अस. नेक म्हणजेच काय? मान. मान आपल्याला कशासाठी मदत करतो? कसं मदत करतो आपल्याला मान? तर आन्सर काय येईल? द नेक हेल्प अस टू टर्न आवर हेड फ्रॉम वन साइड टू अनदर. फ्रॉम वन साइड टू अनदर. द नेक हेल्प अस टू टर्न आवर हेड फ्रॉम वन साइड टू अनदर. नेक काय करतो? हेल्प आपल्याला आपलं जे हेड आहे ते मूव ऑन करण्यासाठी, हलवण्यासाठी, राईट टू लेफ्ट मूव ऑन करण्यासाठी काय करतो? हेल्प करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे वेअर डज द फूड दॅट वी ईट इंटर. वेअर डज द फूड दॅट वी ईट इंटर. जे आपण फूड खातो, जे अन्न खातो ते कुठं इंटर होत आहे? कुठं जाते आपल्या बॉडीमध्ये? कुठल्या पार्ट्समध्ये जात आहे? दॅट इज गॉन इन अवर stomach. The food that we eat enter in our stomach. Enter in our stomach. आपण जे काही फूड खातो ते आपल्या स्टमक मध्ये इंटर करते, ते आपल्या स्टमक मध्ये इंटर होत आहे. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे व्हॉट आर द पार्ट्स ऑफ द फेस. व्हॉट आर द पार्ट ऑफ द फेस. फेस म्हणजेच काय? चेहरा. चेहऱ्याचे कुठले कुठले पार्ट्स असतात? चला तर पाहून घ्या. द पार्ट्स ऑफ द फेस आर द आईज, नोज, इयर अँड माउथ. what are that? The eyes, nose, ears and mouth are parts of the face. The eyes, nose, ears and mouth are parts of the face. Next question आहे where does the air we breathe in go. Where does the air we breathe in go. जे आपण एअर घेतो ब्रीदिंग करत असताना, ब्रीदिंग म्हणजेच काय? इनहेल अँड एक्झेल. इनहेल अँड एक्झेल कुठं इंटर होत आहे? ते कुठं जात आहे? इन अवर चेस्ट. द एअर गोज इन टू द चेस्ट. द एअर गोज इन टू द चेस्ट. द एअर वी ब्रीथ इन गो इन टू द चेस्ट. इन टू द चेस्ट. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे at which places do our arms bend. At which places do our arms bend. आपले आर्म्स कुठं कुठं बेंड होतात? कुठं कुठं बेंड होतात तो आपले आर्म्स. आर्म्स म्हणजेच काय? हँड. हँड कुठं कुठं बेंड होत आहे? ॲट एल्बो अँड रिस्ट. ॲट एल्बो अँड रिस्ट. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे ॲट विच प्लेसेस डू आवर लेग्स बेंड. आपले लेग्स. लेग्स म्हणजेच काय? पाय. पाय कुठं बेंड होतात? द लेग्स बेंड ॲट द नी अँड अँकल. नी म्हणजेच काय? गुडघे. अँकल म्हणजेच काय? पायाचे कोपरे. कुठं कुठं बेंड होतात आपले लेग्स? ॲट द नी अँड द अँकल. ॲट द नी ॲट द अँकल. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे ड्रॉ अँड कलर द पार्ट्स ऑफ फेस. ड्रॉ अँड कलर द पार्ट्स ऑफ फेस. द पार्ट्स ऑफ फेस कोणकोणते आहेत? आईज, नोज, इयर अँड माउथ. हे 4 जे पार्ट्स आहेत आपल्याला इथं ड्रॉ करायचं आहे आणि त्यांना कलर द्यायचा आहे. ड्रॉ करायचं आहे आणि कलर द्यायचा आहे. अशा प्रकारे टेक्स्च्युअल एक्सरसाइज इथं संपलेला आहे. नेक्स्ट वन आता आपण वर्कबुक एक्सरसाइज पाहूया. वर्कबुक सोल्युशन पाहूया. फर्स्ट सेक्शन आहे ए सेक्शन रिटन प्रॅक्टिस आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स. ऑप्शन्स दिलेले आहेत. नी, एल्बो, माउथ, रिस्ट, ankle, nose, head. First question आहे the neck join the dash dash to the rest of the body.
द नेक जॉईन द डॅश डॅश टू द रेस्ट ऑफ द बॉडी. नेक कोणाला जॉईन करतो? कोणाला जॉईन करतो? हेडला बॉडीनं जॉईन करतो. हेडला कशानं जॉईन करतो? बॉडी. द आन्सर काय येणार? हेड. द आन्सर काय येईल? हेड. द नेक जॉईन्स द हेड टू द रेस्ट ऑफ द बॉडी. द नेक जॉईन्स द हेड टू द रेस्ट ऑफ द बॉडी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वी ब्रीथ इन एअर थ्रू द डॅश डॅश. वी ब्रीथ इन एअर थ्रू द डॅश डॅश. आपण ब्रीदिंग करतो. ब्रीदिंग करत असताना एअर कुठून पास होणार? फ्रॉम द नोज. एअर कुठून पास होणार? थ्रू द नोज. कुठून पास होणार? थ्रू द नोज. तर आन्सर काय येईल? नोज येईल. तर आन्सर काय येईल? नोज येईल. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, द फूड इंटर्स द स्टमक थ्रू द डॅश डॅश. द फूड इंटर द स्टमक थ्रू द डॅश डॅश. जे आपण फूड घेतो स्टमक मध्ये जे इंटर होते, कुठून इंटर होणार? थ्रू द माउथ. कुठून येणार? थ्रू द माउथ. कुठून घेतो आपण? इनटेक कुठून करतो? माउथ मधून करतो. कुठून करतो? माउथ मधून करतो. तर आन्सर काय येईल? माउथ. आन्सर काय येईल? माउथ. द फूड इंटर्स द स्टमक थ्रू द माउथ. नेक्स्ट वन आहे क्वेश्चन, द आर्म्स बेंड ॲट द डॅश डॅश अँड द डॅश डॅश. आर्म्स. आर्म्स म्हणजेच आत्ताच काय म्हणले मी? हँड्स. हँड्स कुठं कुठं बेंड होतात? ॲट द एल्बो अँड द रिस्ट. कुठं कुठं बेंड होणार? ॲट द एल्बो अँड द रिस्ट. तर आन्सर काय येणार? द आर्म्स बेंड ॲट द एल्बो अँड द रिस्ट. द आर्म्स बेंड ॲट द एल्बो अँड द रिस्ट. नेक्स्ट वन आहे, फिफ्थ क्वेश्चन, आवर लेग्स बेंड ॲट द डॅश डॅश अँड द डॅश डॅश. आता लेग्स. लेग्स म्हणजेच काय? आपले पाय. कुठं बेंड होतात? ॲट द नी अँड द अँकल. ॲट द नी ॲट द अँकल. तर आन्सर काय येईल? आवर लेग्स बेंड ॲट द नी अँड द अँकल. ॲट द नी ॲट द अँकल. चला तर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन आहे, अंडरलाईन द रॉंग वर्ड्स अँड राईट द करेक्ट वर्ड्स. अंडरलाईन करा म्हणलेलं आहे. जे रॉंग वर्ड्स आहे त्याला अंडरलाईन करा म्हणलेलं आहे. त्याच्या जागी करेक्ट वर्ड लिहायला सांगितलेलं. त्याच्या जागी काय लिहायला सांगितलेलं आहे? करेक्ट वर्ड. एक एक्झाम्पल दिलेलं आहे, आपण पाहून घेऊया खाली. फर्स्ट क्वेश्चन आहे, वी हिअर विथ अवर नोज. वी हिअर विथ अवर नोज. हिअर म्हणजेच काय? ऐकणे. आपण नोज. नोज म्हणजेच काय? नाक. नाकानं ऐकतो का? नाही. रॉंग आहे. तर आपण हिअर. हिअर म्हणजे ऐकणे. ऐकण्याचं काम कुठून होत आहे आपलं? आपल्या कानानं होणार. कशानं होणार? काना. कानाला काय म्हणतो आपण? इयर्स. काय म्हणतो? इयर्स. तर करेक्ट आन्सर काय येईल? वी हिअर विथ अवर इयर्स. वी हिअर विथ अवर इयर्स. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, वी क्लॅप विथ अवर फीट. क्लॅप म्हणजेच काय? टाळ्या वाजवणे. क्लॅप म्हणजेच काय? टाळ्या वाजवणे. वी क्लॅप विथ अवर फीट. फीट म्हणजेच काय? पाय. पायाने टाळ्या वाजवतो का आपण? रॉंग. पायाने टाळ्या वाजवत नाही. तर कशानं वाजवतो आपण? हातानं. कशानं वाजवतो? हातानं. वी क्लॅप विथ अवर हँड्स. वी क्लॅप विथ अवर हँड्स. तर फीटला काय करायचंय? अंडरलाईन करायचंय. फीटला काय करायचंय? अंडरलाईन. फीट हा रॉंग वर्ड आहे. तर फीटच्या जागी आपल्याला काय लिहायचं आहे? हँड्स लिहायचे. काय लिहायचं आहे? हँड्स लिहायचंय. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, वी किक द बॉल विथ अवर स्टमक. वी किक द बॉल विथ अवर स्टमक. आपण बॉलला किक मारतोय. किक कशानं मारतो? लेगनं मारतो. किक कशानं मारतो बॉलला? लेगनं मारतो. पण इथं काय म्हणलेलं आहे? वी किक द बॉल विथ अवर स्टमक. स्टमक म्हणजेच काय? पोट. पोटानं किक मारतो का आपण बॉलला? रॉंग आहे. स्टमक वर्ड काय आहे? रॉंग आहे. तर स्टमकला काय करायचं आहे? अंडरलाईन करायचं आहे. स्टमकच्या जागी काय लिहायचं? लेग. स्टमकच्या जागी काय लिहायचं? लेग्स. वी किक द बॉल विथ अवर लेग्स. वी किक द बॉल विथ अवर लेग्स. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, वी ब्रीद इन थ्रू अवर इयर्स. वी ब्रीद इन थ्रू अवर इयर्स. इयर्स म्हणजेच काय म्हणले मी? कान. कानानं ब्रीदिंग करतो का? ब्रीदिंग म्हणजेच काय? श्वास घेणे, श्वास सोडणे. ह्या सगळ्या गोष्टी आपण कानानं करतो का नाकानं करतो? तर नाकानं करतो. कान. इयर्स हा रॉंग वर्ड आहे. इयर्स हा काय आहे? रॉंग वर्ड आहे. त्याला अंडरलाईन करा. आणि
करेक्ट वर्ड काय येणार आहे? नोज येणार आहे. वी ब्रीथ इन थ्रू आवर नोज. वी ब्रीथ इन थ्रू आवर नोज. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, द फूट इज द पार्ट्स ऑफ आवर हँड्स. द फूट इज पार्ट ऑफ द हँड्स. फूट म्हणजेच काय? पाय. पार्ट्स ऑफ द हँड, हाताचा भाग आहे का हो पाय? फूट म्हणजेच काय? पाय. पाय हा कोणाचा पार्ट आहे? लेगचा पार्ट आहे. फूट हा कोणाचा पार्ट आहे? लेगचा पार्ट आहे. तर रॉंग वर्ड काय येणार? हँड येणार. काय येणार? हँड. हँडच्या जागी काय लिहायचंय? द फूट इज पार्ट ऑफ द लेग. द फूट इज पार्ट ऑफ द लेग. तर करेक्ट आन्सर काय येणार आहे? लेग येणार आहे. हँडला काय करायचं आहे? अंडरलाईन करायचं आहे. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, ड्रॉ अ लाईन अक्रॉस द रॉंग वर्ड. जो रॉंग वर्ड आहे त्याला काय करायचं आहे? क्रॉस लाईन मारा करा म्हणलेला आहे. अ लाईन अक्रॉस द रॉंग वर्ड. रॉंग वर्ड वर लाईन ड्रॉ करा म्हणलेला आहे. एक एक्झाम्पल दिलेलं आहे, पाहून घेऊया. द नेक ऑर चेस्ट हेल्प अस टू टर्न अवर हेड फ्रॉम वन साइड टू अनदर साइड. आपलं हेड मूव कशामुळे होत आहे? बिकॉज ऑफ अवर नेक. मूव कशामुळे होणार हेड? बिकॉज ऑफ अवर नेक. तर रॉंग वर्ड काय आहे? चेस्ट. चेस्ट मूव हेड मूव होऊ शकत नाही. तर कशामुळे मूव होणार आहे? बिकॉज ऑफ अवर नेक. तर करेक्ट आन्सर आहे नेक. चेस्टला काय करायचं आहे? लाईन ड्रॉ करायचं आहे. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, वी ईट अवर फूड युझिंग अवर इयर्स ऑर अ माउथ. आपल्याला जे काही फूड खातो आपण, जे काही फूड आपण खातो, काय यूज करून खातो? माउथ थ्रू खातो का इयर्स थ्रू खातो? कानानं कोण फूड खातंय का हो? नाही. तर रॉंग वर्ड आहे इयर्स. इयर्सला क्रॉस करा लाईन आणि करेक्ट आन्सर आहे माउथ. वी ईट अवर फूड युझिंग अवर माउथ. वी ईट अवर फूड युझिंग अवर माउथ. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, वी होल्ड अ पेन बिटवीन अवर फिंगर्स और टोज. वी होल्ड अ पेन बिटवीन अवर फिंगर्स और टोज. आपण जे काही पेन पेन्सिल होल्ड करतो हातामध्ये लिहिण्यासाठी, रायटिंग करण्यासाठी, होल्ड कुठं करतो? फिंगर्स मध्ये करतो, हातांच्या बोटांमध्ये करतो का पायांच्या बोटांमध्ये करतो? फिंगर्स म्हणजे हाताची बोट, टोज म्हणजे पायांची बोट. कुठले फिंगर्स यूज करतो का टोज यूज करतो? तर फिंगर्स यूज करतो. आपण पेन होल्ड करण्यासाठी, पेन्सिल होल्ड करण्यासाठी काय यूज करतो? फिंगर्स यूज करतो. तर करेक्ट आन्सर आहे फिंगर्स. टोज आहे रॉंग. टोजला काय करायचं आहे? क्रॉस लाईन ड्रॉ करायचं. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, वी स्टँड ऑन अवर फीट ऑर हँड्स. आपण स्टँड म्हणजे उभारतो. कशावर उभारतो? फीट. आपल्या पायांवर उभारतो का हातांवर उभारतो? फीट म्हणजे पाय, हँड्स म्हणजे हात. हातांवर उभारतो का पायांवर उभारतो? पायांवर. पाय म्हणजेच काय? फीट. वी स्टँड ऑन अवर फीट. वी स्टँड ऑन अवर फीट. हँड्स रॉंग वर्ड आहे, त्याला क्रॉस आउट करा. सेक्शन बी ओरल टेस्ट साठी सांगितलेलं आहे, रीड अलाउड. रीड करायचे आहे ते पुढचे 4 पॉइंट्स. नेक्स्ट वन आहे क्वेश्चन नंबर 2, आन्सर ओरली. ऑलरेडी हा टेक्स्च्युअल आहे, आपण पाहिलेलेच आहोत, तर मी हे घेणार नाही. नेक्स्ट पेज पाहूया. सेक्शन सी ऍक्टिव्हिटी दिलेलं आहे, प्रोजेक्ट. फर्स्ट वन आहे इंडिव्हिज्युअल ऍक्टिव्हिटी. खाली काही पिक्चर्स दिलेले आहेत, त्या पिक्चर्सचे आपल्याला ब्रॅकेट्समधून राईट वर्ड्स चूज करून त्यांचे वर्ड्स इथं अंडरलाईन केलेल्या जागी लिहायचे आहेत. तर क्वेश्चन वाचूया चला. नेम द पार्ट्स ऑफ द बॉडी, चूज द राईट वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट्स. काही ब्रॅकेट्समध्ये वर्ड्स दिलेले आहेत, त्यातून वर्ड्स चूज करून इथं आपल्याला करेक्ट वर्ड्स लिहायचे आहेत, राईट वर्ड्स लिहायचे आहेत. फर्स्ट पिक्चर दिलेला आहे हिल. फर्स्ट पिक्चर दिलेला आहे हिल. तर तिथं आपण ब्रॅकेटमधून सर्च आउट करून हिल हा वर्ड तिथं लिहून घ्यायचा आहे. चला तर लिहून घेऊया. नेक्स्ट वन आहे थाय. नेक्स्ट वन आहे थाय. थायला. नेक्स्ट वन आहे नी. नेक्स्ट वन आहे नी. ब्रॅकेटमध्येच आहे सगळे आन्सर्स, फक्त सर्च आउट करून लिहायचे आहेत. नेक्स्ट वन पिक्चर आहे शोल्डर. नेक्स्ट वन आहे शोल्डर. दॅट आफ्टर नेक्स्ट वन पिक्चर इज एल्बो. एल्बो. सगळे आन्सर्स ब्रॅकेटमध्येच आहेत, फक्त आपल्याला फाइंड आउट करून लिहायचे आहेत.
अँड नेक्स्ट वन आहे रिस्ट. नेक्स्ट वन आहे रिस्ट. सेकंड क्वेश्चन आहे सर्कल द 7 पार्ट्स ऑफ द बॉडी. सर्कल द 7 पार्ट्स ऑफ द बॉडी इन द गिवन ग्रीड. इन द गिवन ग्रीड. एक एक्झाम्पल आपल्याला दाखवलेलं आहे कसं सर्कल करायचं आहे. तर किती पार्ट्स सर्कल करायचे आहेत आपल्याला? 7 पार्ट्स सर्कल करायचे. किती पार्ट्स सर्कल करायचे आहेत? 7 पार्ट्स सर्कल करायचं आहे. फर्स्ट वन दिलेला आहे त्यांनी इयर्स. काय दिलेलं आहे? इयर. सेकंड वन आहे माउथ. सेकंड वन आहे माउथ. थर्ड वन आहे चीन. थर्ड वन आहे चीन. फोर्थ वन आहे लेग्स. फोर्थ वन आहे लेग्स. फिफ्थ वन आहे आर्म्स. फिफ्थ वन आहे आर्म्स. दॅट आफ्टर सिक्स्थ वन आहे नोज. सिक्स्थ वन आहे नोज अँड सेवन्थ वन आहे आईज. सेवन्थ वन आहे आईज. तर अशा प्रकारे वर्कबुक सोल्युशन इथं आपण पाहून घेतलेलो आहोत. तर मुलांना रीडिंग करायला सांगा, लर्निंग करायला सांगा, प्रिपरेशन करायला सांगा, तरच मुलं हे क्वेश्चन आन्सर्स लिहू शकतील. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.